पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा तिघजण बसलेत. तो चिमुकला आपल्या आई वडिलांकडे बघतोय. अगदी कुठल्याही कुटुंबात घडणारा प्रसंग. पण राजा शिवाजी पिक्चर मध्ये हाच प्रसंग दिसतो एका किल्ल्यावर घडताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबात घडताना. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर, मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अनेक पिक्चर आले, पण त्यात मेन फोकस असायचा तो लढायांवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभं करण्याच्या लढाईवर. पण त्याआधीचा महाराष्ट्र कसा होता हे मोठ्या स्क्रीनवर कधी आलं नव्हतं. राजा शिवाजी पिक्चर सुरुवात करतो तिथूनच, पण मराठी हिंदी या दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी रिलीज. तगडं बजेट आणि तगडी स्टारकास्ट आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे राजा शिवाजी पिक्चर बॉक्स ऑफिसवर काय करणार आणि पब्लिकमध्ये हिट होणार का हा प्रश्न महत्त्वाचा होता. पण याच प्रश्नाचं उत्तर काय मिळतंय, राजा शिवाजी पिक्चरने धुव्वा का केलाय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिला विषय अर्थातच बॉक्स ऑफिसचा. 100 कोटी, 50 कोटी असे आकडे अजून समोर आले नसले तरी मराठीमध्ये राजा शिवाजी पिक्चर पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा पिक्चर ठरलाय. याआधी हे रेकॉर्ड सैराट आणि टाइमपास 2 च्या नावावर होतं. या दोन्ही पिक्चरने पहिल्या दिवशी 3.60 कोटींचं ओपनिंग मिळवलं होतं. पण राजा शिवाजीने पहिल्याच दिवशी 5.14 कोटींचा ॲडव्हान्स बुकिंग मिळवलं. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये त्या पिक्चरने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. पहिल्या दिवसाच्या एकूण कमाईचा आकडा अंदाजे 9 कोटी रुपये सांगण्यात आला. अर्थात ज्या प्रकारे धुरंधरला स्क्रीन्स मिळाले होते तेवढे स्क्रीन्स मिळाले नसले तरी अनेक ठिकाणी राजा शिवाजी पिक्चरचे शोज वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कमाईचा आकडा वाढू शकतो आणि लॉंग विकेंड पिक्चरच्या पथ्यावर पडू शकतो. त्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा आहे ती स्टारकास्टची. अगदी सुरुवातीपासूनच रितेश देशमुख, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांच्या जोडीला संजय दत्त, अभिषेक बच्चन, फरदीन खान, विद्या बालन, भाग्यश्री आणि सलमान खान ही स्टारकास्ट मराठीमध्ये असण्याबद्दल चर्चा सुरू होतीच. पण हे सगळे मराठीत किती हिट होणार हे भाषेपासून अभिनयापर्यंत जज केलं जाणार. अर्थात अफजल खान मराठीत बोलणार नाही या लॉजिकनुसार मुघल आदिलशाहीतल्या कॅरेक्टर्सची भाषा हिंदीच दाखवली आहे. पण जिनेलिया देशमुख, भाग्यश्री यांची मराठी आवडीचा किंवा नावडीचा विषय आहे. असो, पण राडा करतात ते दोघं. थोरल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन, डायलॉग असतील, ऑरा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 भावांमधलं भावनिक नातं असेल. अभिषेक बच्चन हिट आहे. अभिषेक बच्चनचा स्क्रीन प्रेझेन्स या पिक्चरची जमेची बाजू. आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच सलमान खान. सलमान खान जेव्हा महालेंचा रोल करणार हे गुपित राहिलेलं नव्हतं, पण सलमानची एंट्री थिएटरमध्ये कल्ला करण्याचं कारण ठरते. त्यात जेव्हा महाले आणि छत्रपती शिवराय एकत्र स्क्रीनवर येतात तिथं अक्षरशः धुव्वा होतो. या मासी मुवमेंट्स लक्षात राहण्यासारख्या आहेत. मेन विषय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या रितेश देशमुखचा. इमोशनल सीनमध्ये प्रचंड भाव खाऊन जाणारी भूमिका. त्यातही 2 भावांमधल्या सीनमध्ये रितेशची जादू दिसते. काही प्रमाणात लार्जर दॅन लाईफ ऑरा कमी वाटतो, पण जसा क्लायमॅक्स जवळ येतो तशा रिकाम्या जागा भरून निघतात. अर्थात अभिनेता रितेशला डायरेक्टर रितेश ओव्हरपॉवर करतो. त्यामुळेच पिक्चर चर्चेचा विषय ठरलाय. तिसरा विषय स्टोरीचा. या पिक्चरची मेन ताकद छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची शपथ, स्वराज्याचं तोरण, शिवरायांचे सहकारी, अफजल खानाचं आव्हान आणि त्या आव्हानाचा बिमोड एवढाच पट अपेक्षित होता. पण सरप्राईज मिळतं ते इथेच. पहिल्या हाफमध्ये मोठ्या स्क्रीनवर शिवरायांच्या आधीचा महाराष्ट्र दाखवलाय. निजामाचं वर्चस्व, इतर 5 शहांनी घातलेला धुमाकूळ इथून सुरुवात होते. मग दिसतात शहाजीराजे. शहाजीराजेंनी स्थापन केलेली नवीन निजामशाही आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम याची झलक मिळते. स्पॉइलर न देता एक डायलॉग सांगायचा तर जितना शहाजी सह्याद्री से दूर रहे अच्छा है. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा फक्त आऊसाहेब जिजाऊंकडून नाही तर स्वराज्य संकल्पक असणाऱ्या शहाजीराजेंकडून कशी मिळाली याची स्टोरी, तेही इतिहासाला प्रमाण मानून लिहिलेली स्टोरी पाहायला मिळते. एका वाक्यात सांगायचं तर महाराष्ट्राला असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची गरज राजा शिवाजी पिक्चर हायलाइट करतो. छत्रपती शिवरायांच्या जन्मानंतरच्या प्रसंगांमध्ये सुद्धा आजवर अपरिचित असलेले ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळतात. जावळीचे चंद्रराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात घडलेला खरा इतिहास पाहायला मिळतो. क्लायमॅक्स फक्त अफजल खानाचं पोट फाडण्यापुरता मर्यादित राहत नाही तर अफजल खान मोहिमेचा वाई ते प्रतापगड शेवट कसा आखला होता, पोट फाडल्यानंतर पुढं काय झालं हे सुद्धा दिसतं, जे आजवर फारसं चर्चेत आलं नव्हतं.
त्यामुळे महाराष्ट्राच्या अगदी घराघरात रुजलेला इतिहास भव्य पद्धतीने आणि अपरिचित गोष्टींची जोड देऊन पुढे आणणं राजा शिवाजी पिक्चरला जमलंय एवढं नक्की. चौथा विषय येतो अर्थात गाण्यांचा. अजय अतुल बॅकग्राऊंड म्युझिकमुळे कहर करतात. इंटेन्स सीन्स असतील किंवा ॲक्शन सीन्स, खरा राडा अजय अतुलचाच आहे. हिंदीत पिक्चर बघणारे राजा शिवाजी पिक्चरची तुलना हमखास छावाशी करतायत आणि त्यांची रिॲक्शन हे म्युझिक छावाला असतं तर पिक्चर आणखी हिट झाला असता हेच सांगणारी आहे. यावरूनच अजय अतुलने नेमकी काय जादू केली आहे हे लक्षात येतं. त्यातही फक्त बॅकग्राऊंड म्युझिकच नाही तर पिक्चरमध्ये मोजकीच पण भारी गाणी आहेत. फक्त गाण्यांच्या बाबतीत विचार केला तर नटरंग, सैराट सारखा राजा शिवाजीचा म्युझिक अल्बम हिट आहे. अजय अतुल या पिक्चरचे रंचेस करणारे कोहली ठरलेत. जिंकवतील हे माहीत होतं आणि त्यांनी जिंकवलं. बाकी टेक्निकल गोष्टींमध्ये सिनेमॅटोग्राफी विषय एंड आहे. लोकेशन्स आणि सेट्स दोन्हीची निवड जमून आली. टीझर आणि ट्रेलर पासूनच VFX ची चर्चा होती. मोठ्या स्क्रीनवर बघताना अनेक ठिकाणी हे VFX अप टू द मार्क वाटत नाहीत. ज्या लेवलचं बजेट लावण्यात आलंय ते बघता VFX आणखी दर्जा हवं होतं, पण ती कमी काही प्रमाणात ॲक्शन सिक्वेन्स भरून काढतात. तरी इथे विषय आणखी भारी झाला असता. पिक्चर आहे 3.25 तासाचा, पण कुठल्याच पार्टला तो रटाळ वाटत नाही आणि इतिहासापेक्षा वेगळं काही दाखवत नाही. रितेश देशमुख डायरेक्टर म्हणून लक्षात राहतो आणि राजा शिवाजी पिक्चर आपण आजवर ऐकलेल्या आणि न ऐकलेल्या इतिहासाचा अनुभव म्हणून. बाकी तुम्ही राजा शिवाजी पिक्चर पाहिला का? तुम्हाला आवडलेल्या आणि न आवडलेल्या गोष्टी कोणत्या? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.